पण तुम्ही टेलिव्हिजनचा तो प्रत्येक काळ गाजवला, म्हणजे सुरभीसारखा कार्यक्रम असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं होस्टिंग तुमचं जे कायम त्याच्याबद्दल बोललं जातं किंवा मग दुसऱ्या मालिकांमधनं असेल, तर तो काळ तुम्ही बघितलेला आहे. आत्ताचं जेव्हा टेलिव्हिजन बघता काय वाटतं, काय जाणवतंय तुम्हाला? मला वाटतं डेली सोप्सच्या बाबतीत मी म्हणेन की तुम्ही म्हणजे ज्याचा शेवटच तुम्हाला माहिती नाही किंवा मध्यही माहिती नाही, तर ते करताना मला म्हणजे इनफॅक्ट त्या कलाकारांचं खूप कौतुक वाटतं. कारण ते मी करू शकले नसते, म्हणजे त्या काळात मी असं काम करूच शकले नसते. ते मी करू शकले नसते, कारण कुठेतरी तो एक मला काहीतरी नवीन करण्याची हाऊस खूप आहे. त्यामुळे एक पॉइंटच्या नंतर असं वाटतं की आता हे आपण केलंय, आता ह्याच्या पलीकडे नाही आपण करू शकत. तर ती डेफिनेटली आजच्या टेलिव्हिजनमध्ये आणि तो फरक आहे. आणि आजचं मी टेलिव्हिजनमध्ये एक नक्कीच मिस करते की थोडासा म्हणजे जो प्रोग्रेसिव्ह काळ होता तो, तर तसं नाही दिसायला मिळत इनफ. म्हणजे आपल्या मुली कुठे गेल्यात आणि त्याचं कुठेच रिफ्लेक्शन आपल्या टेलिव्हिजनमध्ये नाहीये. तर ते एक मी मिस करते. पण अजूनही तुम्हाला विचारणं होत असेल तेव्हा तुम्ही काय पण अशी सासू जी खूप छळ करते आपल्या सुनेचा वगैरे, असं कसं आम्ही बघू शकणार नाही रेणुका शहाणे यांना. मी करूच शकणार नाही.